मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती, योजना करो लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकरी मित्रांनो, जानेवारीमध्ये लाईव्ह वितरित नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे। तर एक महत्त्वाचा म्हणजे याचा जो नमो शेतकरी योजना आहे, या नमो शेतकरी योजनेचा नेमका अडथळा काय येत आहे आणि वितरणाची वेळ काय असणार आहे या संदर्भात, आणि लाईव्ह वितरित कधी होणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आताच या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा। पहा, एक महत्त्वाचा म्हणजे असा आहे की आचारसंहितेचा अडथळा आणि वितरणाची वेळ काय असणार आहे। आता आचारसंहिता कशाची आहे तर राज्यामध्ये आपल्या सर्वांना माहित आहे, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका जाहीर करण्यात आलेल्या आहेत। आता लवकरच याचं वेळापत्रक जे आहे ते तयार करून लवकरच या निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर या आचारसंहिता लागू आहे। याच तांत्रिक कारणास्तव सरकारने अद्याप या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेली नाही। दुसरा असा प्रश्न पडतो की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचाच हप्ता देण्यात आला नाही। आपण जर पाहिलं तर या आचारसंहिते असं म्हणावं तर लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पण हप्ते देण्यात आले, पण शेतकऱ्यांना अद्यापही या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देण्यात आला नाही। तर आचारसंहितेचा अडथळा असेल तर मग लाडकी बहीण योजना आहे, या लाडकी बहीण योजनेचा हप्ता कसा काय दिला, असा पण प्रश्न शेतकरी बांधवांना पडत आहे। आचारसंहितेचा अडथळा असेल तर मग जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा पण हप्ता द्यायला पाहिजे होता, पण दिला, पण नमो शेतकरी योजनेचा का दिला नाही असा सुद्धा प्रश्न शेतकरी बांधवांना पडत आहे। अद्यापही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली नाही। ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी रक्कम आहे ती येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेता शासनाकडून हप्ता जमा करण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, हे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो। तर अशा पद्धतीने हप्ता हा जानेवारी महिन्यामध्येच वितरित होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। धन्यवाद।